आणि आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई महानगर परिसरात घर विक्रीत वाढ कायम, मात्र अद्यापही 3 लाखांहून अधिक घरं रिक्त। लायझेस फोरासचा वार्षिक अहवाल जाहीर, पुण्यातही 89,000 घरं रिक्त असल्याचा अहवाल। कोकण मंडळ म्हाडाकडून घरांची विक्री, ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू। 13,395 घरांच्या विक्रीसाठी नव्या वेबसाईटची निर्मिती। मुंबई शहरातील तापमान घटण्याचा अंदाज, तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होऊ शकते। आर्द्रता वाढीने उकाडा जाणवण्याची शक्यता। बेस्टच्या अतिरिक्त चालकांना वाहक म्हणून काम करण्यास उच्च न्यायालयाकडून परवानगी। बेस्ट उपक्रमाला हायकोर्टाकडून दिलासा। औद्योगिक न्यायालयाने अतिरिक्त चालकांना वाहक म्हणून काम करून घेण्यास मनाई केली होती। घरगुती घातक कचऱ्यासाठी मुंबई पालिकेची विशेष सेवा। पहिल्याच दिवशी 209 संस्थांची नोंदणी झाल्याची माहिती। घरगुती, सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचरा उपक्रम। मेट्रो 3च्या प्रवाशांसाठी बेस्ट बस नेटवर्कचा विस्तार। धारावी ते कफ परेडपर्यंत विविध मार्गांवर धावणार 79 बस गाड्या। मेट्रो 3 बीकेसी ते वरळीपर्यंत दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल। बेवारस वाहनांची उचलबांगडी करण्यासाठी मुंबई मनपाची मोहीम। शहरात कुठेही पार्क केलेल्या बेवारस वाहनांची उचलबांगडी करणार। रस्त्यावरील डेब्रिज आणि अन्य राडारोडाही उचलणार। पावसाळा जवळ आल्यामुळे मुंबईमध्ये सध्या युद्ध पातळीवर नालेसफाई। नालेसफाईवर नजर ठेवण्यासाठी पालिकेची वॉर रूम सज्ज। ठाण्यातील घोडबंदर गायमुख घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला। मुंबई, पालघर, ठाणे तसंच गुजरात भागातील वाहतुकीसाठी आता फायदा होणार। कामानंतर गेले 6 दिवस बंद असलेला गायमुख घाट रस्ता जड अवजड वाहतुकीसाठी खुला।